ब्राह्मण धर्माचा एक संघपणा म्हणजे ब्राह्मण धर्म इस्टॅब्लिश होण्याचा या उपखंडामध्ये एक संघ करण्याची मेथड कशी होती आणि तो कालखंड कोणता होता? पुष्यमित्र शृंगाचा कालखंड होता तो. मी आता जास्त डिटेलमध्ये सांगेन ना तर ती कथानक होईल, मग मजा जाईल चर्चेची. पण पुष्यमित्राचं शृंगाचं राज्य आल्यावर ब्राह्मण धर्माचं एक छळाकडे आणि बळाकडे कल गेला त्यांचा, आणि मग ते सगळं सुरू झालं. वर्ण अदरवाईज सुद्धा अगोदर होतंच, म्हणजे मनुस्मृतीपासून. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बुद्धिझमवर उभ्या आहेत. म्हणजे तुम्ही कुठचंही मंदिर जर मुळातून खोदलं, किंवा इथल्या मूर्त्या अनेक, म्हणजे मी आता कोल्हापूरपासून अनेक देवी देवतांच्या मूर्त्या आहेत ना, त्या स्वच्छ लख्ख पुसल्या तर मूळ बुद्धमूर्ती असं तुमच्या लक्षात येईल. डोळे बिळे लावून देव्या वगैरे बनवल्या आहेत आणि साड्या वगैरे नेसवून, किंवा निद्रासनामध्ये असलेले बुद्ध हेच विष्णू स्वरूप केले ना नंतर. त्यामुळे मुळात बुद्ध हेच आपली संस्कृती आहे आणि बुद्ध हेच आपलं म्हणजे ज्ञानमार्ग आहे बुद्धिझम. पण त्याला आपण तडा दिला, त्याच्यानंतर आपण न्यायबुद्धीपासून दूर गेलो. मला असं वाटत नाही की बुद्धिझम नव्हता तेव्हा आपण न्यायबुद्धीने काही करत होतो, कारण राजेशाहीच होती. राजेशाहीत कसली आली न्यायबुद्धी? न्यायबुद्धी ही धर्मात नाही येते ना, म्हणजे मुळात ती नष्ट झाली. एकदा वर्णाश्रमाचा स्वीकार केल्यावर न्यायबुद्धी कशी राहणार? असो, पण त्यापासून बंड केलेली पण आहेत. शिखांनी बंड केलं त्यापासून. गुरु नानकांची परवा, म्हणजे मला वाटतं काल का त्यांनी बंड केलं. म्हणून शीख हा धर्म आमचाच म्हटला तरी ते म्हणतात आमचा नाही, कारण ते बंड केलं त्यांनी. तरीही त्यात काही गोष्टी मुरल्या. म्हणजे इथे मुस्लिम शासक आले तेव्हा लोकांना वाटतं की त्यांनी लोकांना बाटवले. जर बाटवायचे असते तर आत्ता तुम्ही ईडीच्या नोटिसांवर ज्या पद्धतीने लोक भराभूर गेले ते बघितलं तर अख्खा भारत इस्लाममय करणं काही कठीण नव्हतं मोगलांना. पण त्यांनी काय बाटवले वगैरे नाही. ज्यांना फायदा हवा होता, ज्यांनी गुन्हे केलेले त्याची माफी हवी होती आत्ताच्यासारखी, अमाप संपत्ती कुमार्गाने कमावून. आणि दुसरं असं की बादशाह आणि त्याच्या दरबारांबरोबर संपर्क हवा होता, ते लोक इस्लाममय झाले. आणि दुसरं असं की जाती व्यवस्थेतल्या खालच्या उतरंडीवरच्या लोकांना सोयीचं होतं ते, की आपण ब्राह्मण नाहीच आहोत, नाही तरी इस्लाममध्ये ब्राह्मण आणि अब्राह्मण असं काही नाही, तर आपण स्वीकारू, असं झालं ते. तसंच ख्रिश्चॅनिटीचं झालं. मी गेल्या 40 वर्षात इतक्या कॉन्व्हेंट स्कूल आणि सेंट स्टीफनपासून अनेक कॉलेजमध्ये बोलतो आहे. मला कधीही कोणीही कुठच्याही माझं शिक्षण जर्नलिझमचं तर JVSमध्येच झालं. फादर जॉन मॅसिया माझे डीन होते, जे माझे गुरु होते मीडियामधले. ते सोशिओलॉजीचे ते PhD होते बर्कले युनिव्हर्सिटीचे. तर ते अनेक नन्स मला शिकवायचे. मग यातल्या कोणीही मला कधीही ख्रिश्चन हो किंवा कॅथलिक हो असं कधी सांगितलं तर मला स्मरत नाही बाबा. किंबहुना मला खूप आवडते ख्रिश्चॅनिटी असं मी ते जेव्हा मी न्यूयॉर्क, त्याच्यावर मी एक लेख लिहिला आहे, ग्रेस आणि सेंट पीटर्स चर्च नावाचा. ग्रेस कवींचे माझे खूप चांगले संबंध होते. ते मला रेव्हरंड परुळेकर या मायन्याने पत्र लिहित असत होतं. काय कोणाचं, कारण मला असं खूप करुणा वाटते असं त्यांना वाटतं की रेव्हरंड तर ग्रेस, सेंट पीटर्स चर्च आणि इमॅजिन असं माझा एक लेख आहे, खूप फेमस आहे तो लेख लिहिला. तेव्हा ते सेंट पीटर चर्चच्या आतमधली जी वास्तुकला आहे त्याने मी इतका प्रभावित झालो होतो. ॲक्च्युली माझ्या आवडीचा कवी आहे इंग्रजीमधला, त्याला भेटायला मी न्यूयॉर्कमध्ये गेलेलो त्या भागामध्ये. पण मला ते सेंट पीटर्स चर्च मी बघितलं आणि मग मला आवडतं. तर मुद्दा असं, मी अनेक चर्चेसचा मी प्रेमीच आहे, म्हणजे त्यातल्या शिल्पकलेचा. त्याच्या मंदिरं सोडली तर जगातल्या कुठच्याही धर्माची स्थळं ही अत्यंत चांगली आणि शांत असतात. मंदिरं कोकणातली फक्त शांत असतात आणि साऊथची. बाकी नॉर्थ बीचची मंदिरं म्हणजे बकाल आणि भिकारी आणि अस्वच्छतेने आणि संक्रामक रोगाने भरलेली असतात. हे आपल्या देवदेवतांच्या बाबतीत आपण सुधारू शकत नाही, तर आपण माणसांच्या बाबत काय सुधारणार? मथुरेला एकदा जाऊन या तुम्ही, म्हणजे कळेल की तिथलं दही इतकं सुंदर असतं पण ते खायची हिंमत होत नाही. तर मूळ मुद्दा हा होता की ते मी लिहिलं. तर ते लिहिल्यावर माझे फादर जॉन मॅसियानी मला बोलवलं आणि ते म्हणले की एखादा धर्म आवडला, बुद्ध धर्म तुला आवडतो, तुला ख्रिश्चॅनिटी आवडते, तुला हे आवडतं, परंतु यू आर नॉट अ रिलिजियस पर्सन बेसिकली, तर कोणता धर्म स्वीकारण्याची पण गरज नाही आहे. तू माणूस म्हणून चांगला.
मला कोणी म्हणजे असू शकते आणि महान आहे का? नाही, असू शकत नाही. म्हणजे लॉजिकली तुम्ही प्रश्नाचं उत्तरच दिलं आहे, म्हणजे की नाहीच असू शकत. आणि म्हणजे भारतीय असं काही नव्हतं. ब्रिटिश येण्यानंतर आपण एक भारत देश झालो हे जे सांगितलं जातं ना, बघा, जेव्हा हिंदुस्थानचा नकाशा सगळ्यात जास्त होता तो काळ औरंगजेबाचा होता. औरंगजेबाने सर्वात जास्त, पण ते शासन संस्था होती, दॅट इज रेजिम, दॅट इज नॉट गव्हर्नमेंट. सो दॅट वॉज नॉट गव्हर्नमेंट, दॅट वॉज रेजिम. औरंगजेबाची शासन पद्धती आणि सगळ्यात जास्त होती. पण भारत असा देश ज्याला मॉडर्न रिपब्लिक आपण म्हणतो ते आता स्थापन झालं संस्थानं खालसा केल्यावर. साधारण 62 पर्यंत ती प्रक्रिया चालू राहिली, गोवा मुक्ती आंदोलनापर्यंत. आणि संस्कृती असं जर म्हणाल तर पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, आपण सगळ्यांची एकमेव आपली सगळ्यांची संस्कृती सर्वसाधारणपणे सारखी आहे. आपली खरी संस्कृती जर कोणती असेल तर ती बौद्ध संस्कृती आहे. दुर्दैवाने बौद्धिझम आणि जैनिझम यांची स्तूप, विहार आणि मंदिरं जी काय पाडून टाकून अनेक भिक्खूंना मारून टाकले आणि ब्राह्मण धर्माने आपलं वर्चस्व स्थापन केलं. त्यात न्याय बुद्धी जी आहे ती लोप पावली. वर्णव्यवस्थेला बळकटी मिळाली. एकदा तुम्ही वर्ण मान्य केला की न्याय उरत नाही. मगाशी मी जे तुम्हाला धरून उदाहरण सांगितलं ना, म्हणजे तुम्हाला नॉट पर्सनली यू, प्रथम पुरुषी एकवचनी सांगितलं तेच, की हा आपला आहे आणि तो आपला नाही, असं जेव्हा न्यायव्यवस्था समजते तेव्हा न्यायव्यवस्था उरत नाही ती. त्यामुळे बौद्ध धर्माचा जो प्रसार झाला तो भारताच्या बाहेर झाला. जेव्हा भारतामध्ये तो नष्ट झाला, ब्राह्मण धर्माचा उदय झाला आणि त्याबरोबरच ती संस्कृती लयाला गेली. अन्यथा भारताची पण खरी संस्कृती ही बौद्ध संस्कृती आहे. आणि बौद्ध संस्कृतीत पण मूर्तिपूजेला स्थान नाही आहे. बुद्धांनी मूर्तिपूजेला विरोध केला आहे. कुशाण ग्रीकांची जी मूर्तिपूजेची संस्कृती होती, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ग्रीक लोक हे एकेकाळी देवदेवता मानत असत ख्रिश्चॅनिटी यायच्या अगोदर. ज्युपिटर हा सगळ्यात मोठा देव होता त्यांच्या दृष्टीने. आणि ज्युपिटरला स्वतः रोमन सम्राट आणि जे सगळे जे महत्त्वाचे मनसबदार होते ते मानत असत. तर आपल्याकडे आज जसं राम किंवा गणपती मानतो आपण, तसं ज्युपिटर होता. पण एकदा ख्रिश्चॅनिटी एम्ब्रेस केले त्यांनी, ख्रिश्चॅनिटी स्वीकारली, त्यानंतर ज्युपिटर राहिलं नाही. म्हणजे आता कोण ज्युपिटरचं आरती वगैरे खाली करेल तर हसाल तुम्ही, बरोबर ना. तर त्या कुशाण ग्रीक लोक जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा बौद्ध पहिले मॅक्झिमम अगर पूजा केली तर पिंपळाच्या झाडाची करत असत, कारण त्याखाली ज्ञान प्राप्त झालं म्हणून. अन्यथा बुद्धांना अमान्य होती मूर्तिपूजा. बुद्धांना मुळातच देव ही कल्पनाच भाष्य करायला टाळत होते ते, तर मूर्तिपूजा कुठून येणार. तर त्यानंतर बुद्धांच्या मूर्ती झाल्या आणि असंख्य त्यातले शिल्प झाली. त्यानंतर ब्राह्मण धर्माचा उदय झाल्यावर बुद्धिझम आणि जैनिझम यांच्यातले जे काय प्रचार करायला सोपं आहे, प्रोपागंडा, ते उचललं. जसं की प्रातस्मरणीय आंबेडकर साहेब, प्रातस्मरणीय गांधी, खरे गोडसे पण सांगायला गांधी, तसं बुद्धांचं केलं. त्यामुळे ब्राह्मणांनी मांस खाणं सोडलं आणि जैनिझमचा शाकाहार सुरू केला. त्यामुळे गुजरात हा सगळ्यात मांसाहारी प्रदेश होता. जैनिझमच्या उदयामुळे गुजरात शाकाहारी होत गेला बराचसा. तर या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. त्यामुळे आपली अशी कोणती संस्कृती नाही आहे बरं का. आपणच आपली संस्कृती. माझी संस्कृती कोणती, तर राजू परुळेकर ही संस्कृती. संपला मुद्दा. माझ्या अगोदर नव्हती, माझ्याबरोबर ती नष्ट होणार. आणि उगाच ती कोणी अंगीकारण्याचा पण प्रयत्न करू नये या मताचा मी. पण हे सांगून लोक ऐकणार नाहीत आणि मग गडबड होते सगळी. तर आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता देवदेवता म्हणजे राम असो किंवा कृष्ण असो किंवा ह्या कथा आहेत. आपल्याला माहिती आहे, पुण्याला तर एक हे आहे, इतिहास आहे. शाहू महाराज आणि राजाराम शास्त्री भागवतांनी शाहू महाराजांना उघडकीला आणून दिलं की त्यांना वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणत होते. तर ब्राह्मण म्हणाला की मी वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही, कारण शाहू महाराज हे शूद्र आहेत, ते ब्राह्मण नाहीत, त्यांना वेदोक्त नाही. तर वेदांमध्ये देवांचा उल्लेख नाहीये.
वेदांमध्ये देव नाहीत, वेदांमध्ये मूर्तीपूजा नाहीत, वेदांमध्ये असा काही उल्लेखच नाहीये. पुराणांमध्ये कथा आहेत, त्या बहुजनांसाठी आहेत आणि बहुजनांना भरकटवण्यासाठी आहेत. या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. आणि सर्वात लेटेस्ट जर देव कोणता असेल तर संतोषी माता 1975 शोले बरोबर आलेले आणि तुफान चालली. आणि माझ्या बिल्डिंग मध्ये माझ्या बायकोची एक मैत्रीण आहे, ती शुक्रवारी आली की आमच्याकडे जेवतच नाही. मी म्हटलं का? तर संतोषी मातेचं व्रत आहे म्हटली. तर मी तिच्या समोर हे सगळं बोलल्यामुळे मला 2 जणांचा सामोरा करा. एक तर ती माझ्याशी बोलायची बंद झाली आणि बायको 8 दिवस बोलत नव्हती की तिला खरं सांगायची गरज काय होती. म्हणजे या विश्वामध्ये खरं बोलणे हा पाप आहे. हे सॉक्रेटिस, गॅलिलिओ, कोपर्निकस, काम्यू सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्यात आपण पण अनुभवतो. त्यात मी काही नवीन करतो अशातला भाग नाही. तेव्हापासून आतापर्यंत तेवढाच हा मूर्ख माणूस आहे. आणि बहुसंख्य लोक मूर्ख असतात यावर विश्वास बसावा. इतक्या सफाईने बुवा आणि धार्मिक बाबा, मौलवी किंवा ते चर्चेस मध्ये अचानक पाणी बिणी मारून एकदम माणूस भिंतीवर वगैरे चढतो, ते सगळे जे लोक आहेत सर्व धर्माचे, त्या लोकांना जे काही अपार धन, संपत्ती, प्रसिद्धी आणि दैवी वागणूक मिळते, ही दैवी वागणूक ते विराट काही असेल तर त्या विराटाशी काही संबंधित नाही. मला जे जे सांगतात ना हे बीजेपीचे लोक की ख्रिश्चॅनिटी धर्मांतरण करवतात. अरे लोकांना खायला अन्न नाही, त्यांना पैसे मिळतात, त्यांना शिक्षण मिळतं, त्यांना इंग्रजीचं शिक्षण मिळतं, उत्कृष्ट शिक्षण मिळतं म्हणून, आणि बाहेरच्या जगातले अनेक ख्रिश्चन देशामध्ये सहजता प्राप्त होते म्हणून जातात, तर त्याच्यात चूक काय त्यांचं? आणि तुम्ही आपल्या धर्मात राहून, म्हणजे आज जे बौद्ध धर्म बाबासाहेबांबरोबर ज्यांनी स्वीकारला नाही, जे हिंदू महार राहिले, त्यांना कोणता मोठं हे राजवैभव दिले आहो आपल्या देशाने? काय हा वेडपटपणा लावून ठेवलाय? मला हे काय कळत नाही. हा विषय आपण इथेच थांबू. काय पडली नाहीये म्हणजे तुम्हाला टकटक करून शनिग्रह येऊन सांगत नाही आजपासून 7:30 बरं का, दूधवाला नाही येतो काय, म्हणजे असं काहीच नाहीये. आणि मानवावर ग्रहांचे बघा, दुसऱ्याच्या भावना राखणं ही आता आपली जबाबदारी झाली आहे. कारण धर्म या अशी भावना जोडलेल्या आहेत. आता कसं आहे की भावना दुखावल्याच्या केसेस होतात, धार्मिक भावना दुखावल्या माझ्या. आता सांगा, संविधानाचा धडधडीत अख्खा बीजेपी RSS अपमान करतो, तर माझ्याही संविधानिक भावना दुखावतात की? तर भावना दुखवायच्या तर कशाने दुखवू शकतात? आता उद्या या माईकमुळे माझ्या भावना दुखावू शकतील. आता भावना या माणसाच्या आहेत का धर्मामध्ये आहेत? तर धार्मिक पुस्तकांना तर भावना नाही आहेत. त्याला पाण्यात बुडतात, आगीत जळतात, काही त्यांचं होऊ शकतं. माणसाच्या धार्मिक भावना दुखावतात ना. मग माणसाच्या धार्मिक भावना कशाने दुखावू शकतात? मी उद्या सांगेन की माझ्या धार्मिक भावना दुखावतात कारण लोक धर्माने वागतायत, धर्म फॉलो करतात, त्यामुळे माझ्या भावना दुखावतात. माझ्या अज्ञेयवादाला हे लोक आव्हान देतात, त्यामुळे माझ्या भावना, अज्ञेयवादी भावना दुखावतात. असं असू शकतं की नाही? म्हणजे असं असू शकतं, विचार करून बघा एकदा, असं असू शकतं. हे विचार माझ्या मनात साधारण 11वी-12वी पर्यंत तीव्र झाले आणि त्यानंतर मला निद्रानाशाचा लोभ लागला, मला झोपच येईना. त्या काळात मी सगळे पाश्चात्य आणि भारतीय फिलॉसॉफर्स आणि प्रॉफिट्स, म्हणजे अब्राहमिक प्रॉफिट्स, म्हणजे अब्राहम नंतर कुराण, नंतर न्यू आणि ओल्ड टेस्टमेंट आणि न्यू टेस्टमेंट सगळं वाचून काढलं. नंतर कांट पासून सगळे फिलॉसॉफर, जे वेस्टर्न फिलॉसॉफर आहेत, सॉक्रेटिस, सगळे ते सगळे वाचून काढले. हे तुला आवडत नाहीये माझं बोलणं? कसं आहे की या इलस्ट्रियस जे असतं ना, म्हणजे दृकश्राव्य, ते नूडल्स सारखं आहे, ते फास्ट फूड आहे. ते एका कादंबरीत लिहिलेली गोष्ट जर तुम्हाला चित्रपटात मिळाली, म्हणजे गॉडफादर ही कादंबरी तुम्ही वाचली, तुम्हाला चित्रपटात बघायला मिळालं, तर तुम्ही पुस्तक वाचायचं टाळता, हो की नाही? पण पुस्तक अधिक कित्येक पट जास्त चांगलं आहे. कारण पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादा प्रेमप्रसंग वाचताना नॉस्टॅल्जिक होऊन तुम्ही आपल्या प्रेमप्रसंगाची आठवण करू शकता. तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल ती संधी देत नाही. म्हणून ना जुनी गाणी तुम्हाला आवडतात, कारण तुमच्या एक्सची तुम्हाला आठवण येते, किंवा जुन्या थंडीची आठवण येते. पुण्यात काय गारठा पडायचा, मग तेव्हा केवढी गरिबी होती पण लोकांमध्ये माणुसकी होती, असं उगाच वाटतं. असं काहीच नव्हतं तेव्हा पण, कारण तेव्हा पण पुण्यात मी यायचो.
म्हणजे पुण्याबद्दल नाही आहे हे, सगळ्याच शहरांबद्दल सांगतो. तेव्हाही चोर होते, तेव्हाही पोलिसांना कामं होती, पद्धती वेगळ्या असतील. पण ते जुनं ऐकलं की का वाटतं. आणि नॉस्टॅल्जियाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगू का काय आहे ते, गाणी जुनं भूतकाळामध्ये माणूस रमतो याचं कारण तो सुरक्षित असतो. भूतकाळात सुरक्षित असतो म्हणजे काय, भूतकाळात नवीन काय घडणारच नाही आहे ना, त्यामुळे तुम्हाला कंप्लीट माहिती आहे की त्याचं काय होणार ते. त्यामुळे त्या आठवणींमध्ये रमण्याला काय, त्यात दुःखद असलं तरी आनंद मिळतो. म्हणून शोकांतिका सुद्धा आपल्याला आवडतात, कारण आपल्याला निश्चित माहिती असतं की ही शोकांतिका आहे. म्हणून शेक्सपियरची नाटकं शेकडो वर्ष चालतात. पण तुम्हाला निश्चित माहीत नसल्यामुळे आनंददायक भविष्यकाळ सुद्धा नकोसा वाटतो किंवा वर्तमान काळ. म्हणून वर्तमानात तर तुम्ही जगतच नाही, कारण तुम्हाला असुरक्षित वाटतं, काय होईल हे माहीत नाही पुढे. कळलं? इट्स लाईक म्हणजे पुनरुत्पादनाच्या हेतूने केलेल्या संभोगाबद्दल मी बोलत नाही, पण चुकून पुनरुत्पादनाच्या हेतूने नाही पण आनंदाच्या हेतूने केलेल्या संभोगातनं बाळ होईल किंवा बाळ होणार नाही, हे आनंददायक आहे का दुःखदायक आहे हे त्या व्यक्तींवर ठरतं किंवा त्या कोणत्या कंडिशनमध्ये झालं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की लग्न झालेली माणसं प्रेग्नन्सी ट्रेस वेगळ्या कारणासाठी करतात आणि लग्न न झालेली वेगळ्या कारणासाठी करतात. तर ह्या ज्या फरकांचा जो आपला हे आहे ना, हे इथे आहे सगळं. म्हणून विवाहित जोडपं जेव्हा हॉटेलमध्ये चेक इन करतं तेव्हा नळाला पाणी आहे का ना वगैरे सगळं बघतं, पण अविवाहित मुलगा मुलगी जेव्हा हॉटेलमध्ये जाते तेव्हा पडदे बिडदे नीट आहेत की नाही बघतात, कड्या वगैरे सगळ्या व्यवस्थित आहेत की नाही. आता बघा, त्याच हॉटेलमध्ये 2 माणसं स्त्री पुरुष जातात, पण ते वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात. सो तुमची रिॲक्शनची पद्धत जी आहे ना, ती तुमच्या पुस्तकाशी तुमच्या संवादाची असते, त्यामुळे ती पर्सन स्पेसिफिक असते. म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो की नित्सेचं एक वाक्य आहे. नित्से हा फार मोठा फिलॉसॉफर होता की अपराधाला सुद्धा सौंदर्य शास्त्राचा नियम लागू होता. कारण माणूस झुरळ मारलं तर ग्रेट मानला जातो, पण फुलपाखराला मारलं तर तो माणूस गुन्हेगार मानतो आपण. त्यामुळे झुरळ आणि फुलपाखरात तसा काय फरक आहे, म्हणजे दोन्ही कीटकच आहेत. पण सौंदर्यशास्त्राचे नियम आपण नेहमी अपराध ठरवण्यामध्ये हे करतो. त्यामुळे गुन्हेगार गोरागोमटा ब्राह्मण असेल तर तो पवित्र आहे असं मानून त्याला बलात्काराच्या शिक्षेनंतर पण हार घालून गुजरातमध्ये परत घेऊन जातात. तर ही जी सटल थॉट प्रोसेस आहे ना, ती निरंतर आपल्या मनामध्ये वाहत राहिली पाहिजे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हजारो वर्षांचा आपला इतिहास आणि हजारो वर्षांची आपली परंपरा आणि शहाणपणा आणि मूर्खपणा यांच्या सरमिसळीने आपल्यापर्यंत जे आलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आपण हे भोगतोय. अचानक आजची पिढी 10 वर्षापूर्वी मूर्ख होऊन वेड्यासारखी वागायला लागलेली नाहीये. आणि लक्षात घ्या की सत्ता नावाचं जे तत्व असतं ते गुलामांना नेहमी 2 भागात विभागतं. सत्ता फक्त 1, 2, 3, 4 माणसांच्या पलीकडे कोणामध्ये नसते. चीनमध्ये पण गँग ऑफ 4 म्हणून होते. 4 माणसांच्या पेक्षा जास्त सत्ता कोणाकडेच नसते. 4 माणसांकडे कायम सत्ता असते. उरलेले लोक 2 भागात वाटले जातात. एक, त्या सत्तेचं रक्षण करणारे फौजदार आणि 2, त्या फौजदारांना अन्वन्वित अत्याचार करण्याची मुभा दिलेली उरलेले जनता, जे विरोधक पण त्याच्यात येतात. या पलीकडे सत्तेचं तत्व काही असत नाही. त्यामुळे ब्राह्मणवादाच्या बाजूनेच बहुजन उभे राहिलेले बघून थक्क होतात माणसं. त्यांचं मला कौतुक वाटतं. यात थक्क होण्यासारखं काय आहे? 2च भागात वाटले जाणार होतो. एक भाग हत्यार होणार होता बहुजनांचा आणि एक भाग बळी. माणसाशी म्हणजे कसं आहे की आता एक न्याय आहे आपल्याकडे. समजा पोलीस पकडून नेतात, कोर्टात उभं करतात. पोलीस काय तिकडे पोलीस स्टेशनलाच, म्हणजे हे मी बाय बुक सांगतोय, खरं असं होत नाही, पण तरी सुद्धा की ते कोर्टात हजर करतात. कोर्ट त्याला काहीतरी रिमांड देतं किंवा त्याला जामीन देतं, मग त्याला ठरतं. ते कोणत्याही वर्ण, लिंग, नंतर तुमच्या त्वचेचा रंग किंवा तुमची जात
किंवा तुमचा धर्म याच्या आधारावर नाही आहे, बरोबर. मनुस्मृतीचं तसं नाही आहे. त्यांनी आधीच ठरवलेलं आहे की कोण ताडनाचे अधिकारी आहेत, म्हणजे ज्यांची पिळवणूक आणि ज्यांचं शोषण करायचं आहे, ज्यांना ठोकून काढायचं आहे, त्यांच्याबद्दल तिला मोकळं सोडा, म्हणजे तू त्रासणार नाही, बिंदास खेळू दे तिला. तर ती मनुस्मृतीचं जे संपूर्ण अस्तित्व आहे ते अस्तित्व या बेसिसवर, पिलरवर उभं आहे. त्यामुळे ती केवळ संविधानाच्या विरोधात नाही, ते एक मला असं वाटतं की मानवी समस्या आहे ती मनुस्मृती हा ग्रंथही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्याहून वेगळी काहीतरी घटना लिहिलेली संविधान आहे म्हणून त्याला जाळलं असं नाही. ती मानवामध्ये ब्राह्मण पुरुष सोडले तर सर्वांच्या विरोधातली एक ह्युमन डिझास्टर होत होते, ह्युमॅनिटेरियन डिझास्टर होत होते. तर ह्युमॅनिटेरियन डिझास्टर असलेलं एक पुस्तक तुम्ही एका समाजामध्ये ॲक्सेप्ट करू शकत नाही. त्यामुळे अशाच प्रकारचं एक पुस्तक गोळवलकरांनी लिहिलं आहे, ते एक मनुस्मृतीहून धन्य आहे. म्हणजे वी द नेशनहूड आणि ते पुस्तक 47 सालीच गायब केलं या लोकांनी, पण ते उपलब्ध आहे. शमसुल इस्लामनी जे पुस्तक लिहिलेलं आहे गोळवलकरांवर, त्याच्यात ते पुस्तक त्यांनी समाविष्ट केलं आहे. तुम्ही अमेझॉनवरनं गायब व्हायच्या आत मागवू शकता ते. तर मला क्रांतिकारक व्हायला फार आवडलं असतं, पण मी होऊ शकत नाही ही मर्यादा मला कळली, कारण मला आळस फार आवडतो. तर मी एकदा ठरवलं आपल्याला क्रांतिकारक व्हायला आवडेल का आळशी व्हायला आवडेल. तर माझ्या लक्षात आलं आपल्याला जमेल ते करावं, म्हणजे आळशी व्हावं. तर आपल्याला आवडणारी मुली यापेक्षा आपल्याला जमणारी मुलगीशी लग्न केलं तर माणूस जास्त सुखी होतो, हा त्याचा दुसरा मंत्र आहे. अनेकांना इथे हसू आलं, ते त्यांची पीडा मी समजू शकतो. तर पण हे ज्या वयात कळायला पाहिजे त्या वयात न कळता ज्या वयात कळू नये त्या वयात कळतं. त्यामुळे आपल्या मुलांची आपली भांडणं होतात, कारण आपलं शहाणपण आपण मुलावर लादू पाहतो. त्यांचं मत असतं मी क्रांतिकारी आहे, मला नाही आवडत झोपायला, मला आवडेल त्याच मुलीशी मी लग्न करणार. कर, त्याचे जे परिणाम आहेत ते तुझा बाप भोगतोय, तू भोग. परंतु माणसाला गंमत मी सांगतो की मला तेंडुलकर नेहमी सांगायचे की समोर मी तेंडुलकरांच्यावर एक लेख लिहिलाय, तेंडुलकर नावाचा बोट. तर तो 2 लेख आहेत, ते मोठे दीर्घ लेख आहेत. त्याचं पण पुस्तक येतंय मला, तेंडुलकरांची मेमोआर. ते पण प्रूफ रिडिंग साठी माझ्याकडे असं बघत असतं रोज, मी म्हणून मी लक्ष देत नाही. मी पुढे आलो, माझ्या घरात सगळे टोमणे मारतात की पुस्तकं होऊन दे ना एकदा, काय लिहिलेली तर आहेत, फक्त प्रूफ रीड करायचं आहे. माझा प्रॉब्लेम वेगळा आहे, लिहिणं मला सोपं आहे, मला प्रूफ रीड करायला फार त्रास होतो. कारण चूक दिसली ना, माझ्या कवितांचा संग्रह आला, तुम्हाला जास्त म्हणजे हरिभाऊ आज असतील तर त्यांना कळलं असतं. 2 चुका होत्या, त्यासाठी मी सगळ्या कविता संग्रह विकत घेतला आणि फाडून टाकला. कारण हे बघा, नाटकात चूक झाली तर प्रयोग होतो, कवितेत चूक झाली तर प्रयोग नसतो तो. So when you say lethargy, what I am saying is that lethargy अशी पण असेल की there is lot of natural things available in India, जसे की समुद्र आहे, जसे की जंगल आहे, जसे की there are several things which need to be developed properly. इतकी वर्षापासून जसं right from you have Himalayas and everything there, but people are not developing those areas, and त्याच्यामध्ये पण lethargy असणार. What do you think? माझं व्यक्तिगत मत सांगतो, इट्स नॉट अबाउट दिस इज नॉट द ट्रूथ ऑल. माझं व्यक्तिगत मत आहे हिमालय समुद्र वगैरे आहेत असे राहू दे, त्यांना डेव्हलप नको करूया. कारण त्यांना डेव्हलप करणारे 2 लोक निर्माण झालेले आहेत, त्यांच्यापासून
ते वाचवण्याचीच सध्या गरज निर्माण झालेली आहे. कुठेही जंगल दिसलं की मी लगेच ते डिलीट मारतो की इथे नाही ते जंगल म्हणून. तर म्हणजे काय होतं की मी एकदा कोकणात फिरत होतो. माझ्यावर एक नेता होता कोकणातला, मी नाव नाही सांगणार. तर तो म्हणला तिथे आमच्या कोकणामध्ये कसं आहे की हे नाही, रस्ते सरळ नाही आहेत, रस्ते आहेत असे 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 नागमोडी आहेत आणि सिग्नल येत नाहीत ह्याला मोबाईलला. तर दोन्ही बाजूला आहे. आता ते थोडं झालं आहे लफडं, पण तो म्हणला साहेब हे ना, हे दोन्ही बाजूचं हे आहे ना, ते सगळे दगड तोडून ना आपण मोठा रस्ता करणार आहे आणि फुल डेव्हलप करणार आहे, जेणेकरून 4G 5G सगळं येईल. म्हटलं यार तेवढं डेव्हलप करायचं तेवढं राहू दे की, एवढंच एक राहिलं आहे जिथे आम्हाला ऑक्सिजन खरा मिळतो. तर आय थिंक की आपण निसर्गाच्या जवळ राहिलो ना, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की चिलीमध्ये जा तुम्ही, पेरूमध्ये जा, म्हणजे आता ते इट्स नॉट बाय चॉईस की तुम्हाला खूप त्यात त्रास पण होऊ शकतो कारण इट्स नॉट सेफ कंट्रीज. म्हणजे तर तुम्ही साऊथ अमेरिकेमधल्या अनेक देशांमध्ये जाऊ शकता की ज्या सेफ नाही आहेत, पण त्यांची जंगलं आणि तुम्ही पाहिली ना, किंवा ॲमेझॉन फॉरेस्ट. आत्ता अनेक बिलियनियर्सनी एक चळवळ सुरू केली आहे की बिलियन्स अँड ट्रिलियन्समध्ये रुपये टाकून जंगल विकत घेतात आणि प्रिझर्व करत आहेत, कारण कोणी दुसऱ्या विकत घेऊन तोडू नये म्हणून. सो आपली फुफ्फुसं कायम राहतील पृथ्वीवरची. तर मला असं वाटतं ज्याच्याकडे फिलॅन्थ्रॉफी करायची आहे त्याने असं करावं भारतात. तर जंगल आहे ना, ते टिकली पाहिजेत, तर आपण टिकणार, नाही तर नाही. आपण सगळ्यांनी बघितलं, तुम्ही मला पुण्याचे असाल किंवा ह्या भागातले असाल, तर आम्ही माझ्या लहानपणी आम्ही पुण्यात थंडीसाठी यायचो आणि पुण्यामध्ये तेव्हा मध्यम वर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्गच होता, फार लोक नव्हते. तर थंडी एवढी असायची की असं काही हे नव्हतं ना साधन. तर दरवाजे आहेत ना, त्याच्या खाली त्या लाकडाच्या फट राहते, तिथे जुने कपडे असे शिरवून थंडी थांबवली जायची, एवढी थंडी यायची. तर आता पुण्यामध्ये तुम्ही बर्फाची गाडी घेऊन गेलात तरी थंडी वाजत नाही. म्हणजे त्या दिवसात डिसेंबरमध्ये, पण डिसेंबरमध्ये उगाचच आपली भंडारकरवर लोकरीचे कपडे घालतात लोक थंडी साजरी करायला, पण ॲक्च्युअल थंडी नाही वाजत. म्हणजे तर इतकी थंडी शिवाजीनगरला उतरल्यावर बसमधनं वाजायला लागायची की नीट बोलता यायचं नाही, असं तो जीभ जड व्हायची, इतकी थंडी होती. तर ते निसर्ग नष्ट झाल्याबरोबर ते सगळं बदलत गेलं. तसंच पुढे 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 होत गेलं. कोल्हापूर, बिलापूर, सांगली, बिंगली, तसं मी देशभरात बघत आलो. आता मी फक्त एक माझा केरळवर भरोसा राहिला आहे, बाकी काय सगळं ताब्यात घेतलं आहे लोकांनी. लडाख बिडाख आता नष्ट करणारे लोक, त्यांना ना, म्हणजे मी श्रीकांत जिचकर हयात असताना त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला. जिचकर एक बुद्धिमान मनुष्य होते. त्यांना मी असं विचारलं होतं की वेगळा विदर्भ फिजिबल आहे का. कारण ना, माझं व्यक्तिगत मत असं आहे की लोक आनंदी होत असतील ना, तर वेगळा विदर्भ काय, वेगळे देश व्हायला पण हरकत नाही. युरोपियन युनियनमध्ये सगळे देश आनंदाचं युनियन आहे, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे लोक आनंदी असण्याची मतलब एकत्र हे बघा, जॉईंट फॅमिली आनंददायक तोपर्यंत आहे जोपर्यंत भाऊ मारत नाहीत एकमेकांना, बरोबर. तुम्ही एकत्र करून गचंडी करून 140 कोटीने एकत्र कोंबून ठेवले आणि राष्ट्रगीत म्हणायला लावले म्हणजे आनंदी होत नाही ना माणसं. सुखांक वाढला पाहिजे, हॅपीनेस क्वोशंट. तर माझं तसं मत आहे. तर मी जिचकरना विचारलं वेगळा विदर्भ झाला तर चांगलं होईल का हो, म्हणजे आर्थिकदृष्ट्या फिजिबल होईल का. मी जाहीर विचारला आहे, रेकॉर्डेड होती ती मुलाखत. ते म्हणले प्रॉब्लेम आहे, म्हणले की कसं आहे की विदर्भामध्ये खूप मिनरल्स आहेत, खनिज आहेत, पण त्याच्यावर जंगलं आहेत. तर प्रिशियस जंगलं आहेत, खनिज नाहीत. तर ती जंगलं टिकवायची असतील तर ती खनिजं काढता येणार नाहीत, त्यामुळे फिजिबल नाही. आता डायरेक्ट फिजिबल विदर्भ बाजूला राहू दे, सरळ जंगलं तोडून खालची मिनरल काढायला सुरुवात केली आहे आणि त्याच्या विरुद्ध बोलेल त्याला नक्षल म्हणून आतमध्ये टाकतात किंवा गोळी घालून टाकतात. सो म्हणजे इट्स अ लॉंग स्टोरी शॉर्ट, आपल्या हिमालय किंवा कुठच्या नॅचरल रिसोर्सकडे आपलं लक्ष नाही जाईल तर बरं. आणि माझा असा अनुभव आहे की ग्रामीण माणसामध्ये जे शहाणपण असतं ते शिकल्या सवरल्यामध्ये नसतं. व्हॉट्सअप ग्रुप आल्यावर माझ्या जास्त लक्षात आलंय. रिटायर झालेले डॉक्टर किंवा डॉक्टरच्या पेशात असलेले डॉक्टर, इंजिनियर, रिटायर झालेले IAS अंकल वगैरे वाटतील ते फॉरवर्ड करायला लागले. ते बघूनच मला, म्हणजे आपल्याकडे पुष्पक विमान होतं वगैरे असं लिहायला लागले. ते जे पहिल्यांदा नेहरू फेलोशिपने एअर इंडियाच्या विमानाने गेले होते परदेशात. तर असो, तर नेहरू हा 1 नंबरचा बदमाश माणूस होता वगैरे असंही लिहायला लागले. ठीक आहे, म्हणजे माझी काय हरकत नाही त्यांनी असं लिहायला, त्यांचं असं मत असू शकतं.
पण आपल्याला लाज वाटेल असं आपण आधी काही करू नये, इतपत संयम बाळगावा. म्हणजे आपल्याला वाटणं आणि व्यक्त करणं याच्यामध्ये आपल्याला एक संधी दिलेली असते देवाने. त्यामुळे वाटलं ते सगळंच व्यक्त करत नाही ना आपण. म्हणजे जी भीड आपल्याला शाळेमध्ये असते आवडणाऱ्या मुलीला जाऊन डायरेक्ट अप्रोच न करण्याची, तेवढी भीड व्हॉट्सअप ग्रुपवर लिहायला असेल तर बरं झालं असतं, असं मला नेहमीच वाटतं. तर ते होत नाही असो. पण तर ती पुस्तकं जी मी तेंडुलकर नावाचं बोट हे लेख जेव्हा लिहिला तेव्हा लोकप्रभेतनं मला फोन आला की तुम्हाला तुमचं ते जरा चुकलंय. म्हटलं काय? ते बेटचं बोट झालंय. म्हटलं ते बोटच लिहिलंय तर बेट कसं होईल? म्हणजे ते बेट नाहीये, तेंडुलकर नावाचं बेट असं मला काही लिहायचंच नाहीये. म्हटलं ते बोटच लिहायचं. तर लेख तुम्ही पूर्ण वाचा, त्याच्यात तुम्हाला त्यातला मुद्दा कळेल काय म्हणणं आहे माझं ते. तर असो, ते माझ्या ब्लॉगवर आहे. ते दोन्ही लेखांचा एक लेख केलेला आहे तेंडुलकर गेल्यावर. त्याचं टायटल पण तेच आहे, तेंडुलकर नावाचं बोट. तर ते बोट असं की तो एक छोटीशी त्यांच्याबद्दल मी हे लिहिली होती, त्यांचा स्वभावाचं वर्णन केलं होतं. तर त्यांच्या मुली म्हणजे प्रिया, तनू, नंतर सुषमा आणि राजू हे ना असं काही काही करत असत की जे तेंडुलकरांना ज्ञात असे, मला ज्ञात असे तर तेंडुलकरांना होतं की हे आता पुढे जाऊन गडबडणार आहे किंवा बोंबळणार आहे वगैरे. तर तेंडुलकर असं का तू करतेस ना, विचार करा बाबा आणि मग कर, असं सांगायचं आणि सोडून द्यायचंय. तर मला फार चिडचिड व्हायची, म्हणायची की मी हे कसले वडील आहेत, सांगायचं ना खडसावून. मला माझ्या वडिलांची सवय होती ना, जिथल्या मी काय केलंय आधी हे न विचारताच ते मारायला सुरुवात करायचे. त्यामुळे नंतर मी सांगायचं की मी हे केलंय, हा मग बरोबर केलंय, जाऊ दे, पुढच्या वेळी ठीक आहे, म्हणजे पुढच्या वेळी बघू आपण. म्हणजे असं म्हणजे ते कॅरी फॉरवर्ड करायचे मार. तर असे वडील मला लाभल्यामुळे, बायोलॉजिकल वडील असं माझे असे असल्यामुळे मला तेंडुलकरांचा राग यायचा की हे का नाही आपले खडसावून मुलांचे कान बिन धरून सांगत. तर मला तेंडुलकर काय एकदा म्हणाले की तुला काय वाटतं ते मला कळलंय, मी तुला सांगतो बघ. समोर खड्डा असेल ना आणि आपण त्या खड्ड्यात पडलेलो आहे पूर्वी, हो ना, आणि त्या खड्ड्यातनं कसे बसे जगून तगून आपण बाहेर आलोय. आपण आपल्या मुलांना सांगायला गेलो ना तर आपण एक मूर्ख. याचं पहिलं कारण, या जगातला प्रत्येक माणूस तो खड्डा स्वतः बघूनच पडूनच ठरवतो. जसं इथे एक बुवा आलाय, तो हात फिरवल्यावर तुमच्या सगळ्या समस्या दूर होतात असं मी जर सांगितलं तर किमान 50% माणसं काय विचार करतील, काय हार्म तर नाही ना, बुवाकडनं हात फिरवून घ्यावा. ते असा विचार नाही करणार की असा बुवा नसतो, असा हात फिरवून काही समस्या सुटत नाहीत. हे निश्चित आहे, हे सूर्य उगवण्या एवढं निश्चित आहे. पण तरी सुद्धा 50% माणसं तिथे जातील. तो बुवा म्हणेल ठीक आहे, तुम्ही इथे यायच्या अगोदर तिथे 151 रुपये भरा काउंटरला, मग इथपर्यंत या, मग इथे आल्यावर मी तुम्हाला उपाय सांगतो आणि हात फिरवतो, त्याचे वेगळे पैसे लागतील. तर ते तेवढे पैसे तुमचे जाणारच असणार. तुम्हाला मी किती ओरडून सांगितलं की नाही जायचं, असं काही नसतं, तर तुम्ही नाही ऐकणार. तर तेंडुलकर म्हणायचे की मुलं आहेत ना, ती कितीही भयंकर संकटात सापडली तरी आपण त्यांना हात देऊ शकतो, आपण त्यांना मदत करावी जेव्हा ती मागतील. उगाच त्यांना समजवायला आधी जायचं नाही. आर्या, माझा प्रश्न असा आहे की ही जी अनफेअर सिस्टम आहे, रिलिजियस सिस्टम, तुम्ही आता जसं म्हणता की वुमन नेहमी डिफेंड करत असतात, म्हणजे असं मला तरी वाटतं. तर हे असं काय आहे आणि हे कसं आणि कधी बदलेल, आणि यात फक्त वुमेननं स्टेप्स घ्यायला पाहिजेत का दोन्ही जेंडरनी यात काम करायला पाहिजे? फक्त रिस्पॉन्सिबिलिटी वुमनचीच राहते का? नाही, असं आहे की जो शोषित आहे तो नेहमीच बऱ्याच प्रमाणात शोषकाच्या बाजूने बोलू लागतो. यात फक्त स्त्रियांच्या बाबत नाही, मी बहुजनांच्या बाबत पण बघतोय. तुमचे विचार खूप आवडतात असं सांगणारे काल एक गृहस्थ मला भेटले, त्याने डोक्याला चक्क कुंकू लावलेलं, टिळा, म्हणजे कुठच्या तरी महाराजांचा होता तो आदर्श. तर म्हणजे माझे कुठचे विचार आवडतात हे त्यांना मला कळेना. पण मी तिथे उगाच सार्वजनिक ठिकाणी त्यांची, म्हणजे इथून गेल्यावरची गोष्ट आहे बरं, काल संध्याकाळची. प्रथमेश होता तिथे माझ्याबरोबर, त्यामुळे त्याला कळलेलं आहे कोण मनुष्य. तर प्रसिद्ध माणसं आहेत सगळी पुण्यातली. तर मूळ मुद्दा असा आहे की तू जे विचारलंस ते स्त्रियांच्या बाबतच मर्यादित नाही आहे. कोणताही
गुलाम असलेला माणूस, आता बघ इथल्या पुण्यामध्ये किंवा आपण महाराष्ट्रामध्ये आत्ता बघतोय, भारतातच बघतोय, पण आता महाराष्ट्रापुरतं आपण मर्यादित घेऊ, समजायला सोपं जाईल म्हणून मी भारताचं पण उदाहरण देऊ शकतो. ज्या जाती ब्राह्मणवादाच्या शोषणाला बळी पडलेल्या आहेत वर्षानुवर्ष, हजारो वर्ष, त्या सगळ्या ब्राह्मणवादाला मदत करतायत आणि ब्राह्मणांचं कडाडून समर्थन करतायत, ब्राह्मणवादाचं पण. किंबहुना त्यांना पदबिदं मिळाली तर ते वाटेल त्या लेवलला जाऊन समर्थन करतायत, त्याच मनुस्मृतीचं, त्याच हिंदुत्वाचं, त्याच ब्राह्मणांचं करतायत, बरोबर. हा स्टॉकहोम सिंड्रोम, काल कोणीतरी म्हणलं होतं स्टॉकहोम सिंड्रोम, आले नाहीत आज ते म्हणजे ग्रस्त, तर हा महिला पण तेच करतात. माझ्या आजीच्या काळामध्ये मी बघितलं आहे की माझ्या आजोबांना ती मालक पण म्हणायची, आमचे मालक आले नाहीत अजून, बरोबर ना. अहो काय म्हणता, चांगलं आहे. प्राध्यापकांनीच हे सगळं प्रॉब्लेम करून ठेवलं आहे महाराष्ट्रात. तर मालक म्हणतात, त्यामुळे त्यांना हे स्वतःला सुद्धा कळत नाही की आपण गुलाम. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की मला पुण्यामधली अशी खानदानी स्वतःला म्हणवणारी मराठा कुटुंब माहिती आहेत, जे गुरुचरित्राचं पारायण, अग्निहोत्र, यज्ञ वगैरे करतात. काय पोलीस आले वाटतं पकडायला. तर करतात. आणि महिला पुरुषांच्या, मी असं पाहिलं आहे की पुरुषांनी काय म्हणतात ते दमन केलं त्यांचं, तर त्या दमनाला सपोर्ट करतात की अरे तो पुरुष आहे, तो असंच वागणार. याला एक स्टॉकहोम सिंड्रोम आहे. म्हणजे कसं आहे की आपण त्या गोष्टीचं समर्थन करतो हळूहळू, ज्या गोष्टीचा आपल्याला सहन व्हायला नाही पाहिजे. आपल्या सहन करण्याचा तो डिफेन्स मेकॅनिझम आहे आणि त्यामुळे त्याच्याविरुद्ध लढणं हा केवळ स्त्रियांचं काम नाही, सगळ्यांचंच काम आहे. प्रॉब्लेम काय होता, तेंडुलकरांना रात्री 2 वाजता लँडलाईनवर एक फोन यायचा. तेंडुलकर म्हणायचे जॉर्ज फर्नांडिसचा पाप आहे, कारण तेंडुलकरांच्या घरात फोनच नव्हता. जॉर्ज फर्नांडिस मंत्री झाल्यावर जबरदस्तीने त्यांना फोन दिला त्याने. रात्री 2ला फोन यायचा आणि तेंडुलकर हा बरोबर बरोबर अगदी हो हो असं जवळपास 1-1.25 तास बोलायचे, ठेवायचे आणि मग परत झोपायचे. खूप दिवस असं चालल्यावर मी एक दिवशी तेंडुलकरांना, मला काय वाटलं की तेंडुलकरांची मैत्रीण असेल किंवा काय असेल तर आपण कशाला विचारा, म्हणून मी बोलायचो नाही. तर रात्री 2ला जनरली मला असाच फोन येतात ना, म्हणजे तर त्यामुळे तर मला असं कळेल ना. मग मी त्यांना म्हटलं तेंडुलकरांना, बाबा ते रात्री 2चा फोनवर तुम्ही इकडून काय बोलत नाही, मी असल्यामुळे बोलत नाहीत का? नाही 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 म्हणले. अरे तुला काय माहितीये का, तो एक पुण्याचा माणूस आहे, त्याला मी ओळखत नाही म्हणले. तर रात्री फोन करून त्याच्या म्हणजे भरपूर दारू पितो, तो थोडासा वेडा आहे आणि तो त्याच्या आयुष्याचे दुःख सांगत बसतो मला. मी म्हटलं तुम्ही बरे आहात ना, घेता कशाला फोन? म्हणले मी नाही घेतला तर तो दुसऱ्या कोणाला तरी करेल आणि तो घेणार नाही ना फोन, म्हणून मी घेतो. म्हणजे माणूस मोठा लेखक उगाच नाही होत, तो माणसं वाचायला शिकले. ते त्यांची आणि सुरेश भटांची पण एक स्टोरी आहे. त्यांची आणि सुरेश भटांची खूप जबरदस्त मैत्री होती. तेव्हा पुण्यात राहायचे तेंडुलकर, आणि तेंडुलकर पुण्यात राहायचे. ते पुण्याहून पुण्याच्या ते ब्रिज आहे ना फेमस, त्याच्या तर 4 मुलं, बायको आणि तेंडुलकर. तेंडुलकर दिवसभर कष्ट करून यायचं, कुठच्या फिल्म कंपन्यांमध्ये राहायचे. त्यांची एक नोकरी धड कधी नसायची आणि झोपलेले असायचे. तर 3 वाजता त्यांना सुरेश भट उठवायचे, चल तंबाखू संपली आहे. आणि पुण्यात त्यावेळेला म्हणजे लकडी पुलाच्या पलीकडे एक तंबाखूचं दुकान होतं जे उघडं असायचं, तिथे जायचो आम्ही आणि तंबाखू त्याचा घेऊन तो यायचा. म्हणजे हे तेंडुलकरांचं वाक्य. आणि मग त्यात पुलावर उभा राहून सुरेश मला अप्रतिम गजला ऐकवायचा. तेवढ्या सुंदर गजला मी आजवर ऐकल्या नाही. तसं त्यांनी अगदी मृत्यूच्या अगोदर 1 वर्ष मला सांगितलेलं. म्हणजे काल बरं होतं, परवा त्याहून बरं होतं. फार पूर्वी बैलगाडीत, कारण बैलगाडी होती ना तेव्हा निदान महात्मा गांधींना त्यांची आई गेली 1 वर्षांनी कळलं, म्हणजे त्यांच्या दृष्टीने 1 वर्षांनी आई गेली. आता व्हॉट्सअपवर लगेच कळतं की काका उतरतायत, गोळी घाला. तो तेवढाच मुद्दा आहे. बाकी
मला या देशामध्ये 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला हा देश महान करण्याकरता काही लोक राबले. ते म्हणजे भाऊराव पाटीलांसारखे असतील किंवा महर्षी कर्व्यांसारखे असतील, रधो कर्व्यांसारखे असतील किंवा अनेक लोक आहेत, तेवढे वगळले ज्यांना बाहेर टाकलं समाजाने. इव्हन टिळकांचा मुलगा श्रीधरपंत तर ही सगळी माणसं वजा केली, तर बाकी असेच करतायत, हेच चालू आहे. म्हणजे मी तुम्हाला तेच तर सांगतो, या समाजालाच न्यायबुद्धी नाही आहे. आपल्याला ज्युडिशियल कॅरेक्टर नसल्यामुळे आपण इथे अवनत स्थितीला आलो. ज्युडिशियल कॅरेक्टर असेल तर तुम्ही बलवान आहात, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही उजव्या विचाराचा आहात, तुम्ही डाव्या विचाराचा, हे सगळं न पाहता मी तुम्हाला न्याय दिला पाहिजे. तुम्ही बरोबर की नाही? हा न्याय आपल्याकडे इम्पॉसिबल आहे आणि तो फार पूर्वीपासून आहे. म्हणजे मी लहान असताना राम जेठमलानी सगळ्यात जास्त पैसे घ्यायचे, बरोबर. आता कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी घेतात. काय फरक पडला आहे? गरिबाला न्याय कसा मिळणार? तो 39 वर्ष तुरुंगात बाहेर येतो, 300 रुपये लाच घेतल्यासाठी 39 वर्ष तुरुंगात अंडर ट्रायल निर्दोष सुटला, त्याला न्याय नाहीच मिळणार होता. आणि तो 1500 कोटी ज्याच्या गोदामात जळतात, तो इलाहाबाद कोर्टचा आहे, प्रयागराजला आता म्हणजे इलाहाबादच कोर्ट आहे, अजून त्याचा जज आहे. तर ही जी आहे, हे रात्रीच झालं नाही आहे, हे मोदींनी केलेलं नाही आहे, हे एकट्या कुठच्या संघटनेचं काम नाही, आपणच तसे आहोत. म्हणून मी मगाशी म्हटलं, हा शाळीग्राम काय बाहेरून उचलून आणलेला नाही, हा आतला कॅन्सर आहे. त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर सहित जगावं लागतं, अन्यथा काढून नसतं टाकला. आणि अजून मी गटांगळ्या खाणं थांबलेलं नाहीच आहे. मूळ मुद्दा आजही माझ्यावर मोठ्या क्रोनीजनी केसेस घातलेल्या आहेत, त्याच्यासाठी गांधीनगरला मला जावं लागतं वगैरे वगैरे वगैरे, ते सोडा. पण ते बरोबर आहे का चूक आहे याच्यावर घरात वाद होतात. मी असं करणं योग्य आहे का, लोकांना काय फरक पडतो का, की असं खूप गोष्टी होतात. म्हणजे त्यामुळे त्याच्याबद्दल मी पुढे जाऊन बोलणार, तेव्हा लोकांना कळणार की हा हे बरोबर होतं. पण हे बरोबर होतं हे कळण्याकरता मला त्या खड्ड्यात पडायला लागलंय, हे लक्षात घ्या. बरं, मी तुम्हाला सांगितलं या खड्ड्यात पडू नका, तुम्ही ऐकणार नाही. तेव्हा जसं बुवाचं ऐकत नाही. त्यामुळे आयुष्याचं असं काही पुस्तक नाहीये किंवा आयुष्य या माणसाबरोबर मी गेलो तर यशस्वी होईन आणि मी दादांबरोबर गेलो तर यशस्वी होईन, मी शिंदे साहेबांबरोबर गेलो तर यशस्वी होईन, मी फडणवीस साहेबांच्या बरोबर गेलो तर असं काही पुस्तक नाहीये. त्या तिघांच्या बरोबरही गेलेले लोक रडताना दिसतात तुम्हाला. तर मला असं वाटतं की मला स्वतःला आवडणारे जे फिलॉसॉफर आहेत त्यातले हेगेल आहेत, कांट आहेत, मार्क्स तर आहेतच आहेत. मार्क्सवादी नाही आहे मी, पण मार्क्स मला अतिशय आवडतं. त्याचं कारण असं की त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आराम करू नका. म्हणजे काय की जग कालचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी काय काय सांगतायत, पण प्रश्न ते बदलण्याचा आहे. हे वाक्य पहिल्यांदा फिलॉसॉफर म्हणून डुअर म्हणून त्यांनी उच्चारलं, म्हणून मला ते फार आवडतात त्या बाबतीत. आणि प्रेषितांमधले पण अनेक प्रेषित जे आहेत त्यांची मला अनेक गोष्टी आवडतात. म्हणजे बुद्धांच्या आवडतात, मला मोहम्मदांच्या आवडतात, मला ख्रिस्तांच्या आवडतात, सेंट पॉलच्या आवडतात. तुम्हाला सगळं एका माणसाकडनं किंवा सगळं एका संस्थेकडनं मिळत नाही. आपण इथे जे माझ्या आतमध्ये आहे ना आत्ता, त्याचं 1% मी या भूमीत परत देऊन जातो. हे माझं वाक्य नाही आहे. पुन्हा एकदा, आता ते हयात नाहीत, पण आमचे गुरु फादर जॉन मॅसी आम्हाला नेहमी सांगायचे, हे बघ, तुझ्या बुद्धीच्या आतमध्ये जे काय आहे ना त्याचं 1% तू लोकांना देऊ शकतोस, जास्तीत जास्त बडबड आणि लेखन करून. त्याच्यामुळे 99% ते तुझ्याबरोबरच जाणार. तर हे अतिशय खरं आहे. 1%पेक्षा कमी देऊ शकता, जास्त नाही. तर त्यामुळे मला सगळ्यांचं थोडं थोडं घ्यायला आवडतं आणि त्याची मला लाज नाही वाटत. म्हणजे आणि मी अज्ञेयवादी आहे, मला कोणताच धर्म आवडत नाही, पण मला प्रेषितांची काही वचनं किंवा त्यांच्या आयडियाज आवडतात किंवा मला फिलॉसॉफर सगळे प्रिय आहेत, पण सगळ्या फिलॉसॉफरचं सगळं आवडत नाही. मी एलकुंचवारांसारखं असं नाही म्हणणार की ईशोपनिषदच पुरे. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, ऐतरीय, तैतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक हे 10 उपनिषद आहेत. 10ही उपनिषदं तुम्हाला जगायला पुरेसं असं तत्त्वज्ञान देऊ शकतात. पण तेवढंच तत्त्वज्ञान जगायला पुरेसं आहे का? तर नाही. त्याच्यापेक्षा खूप बाहेरचं आहे. ती लक्झरी आहे, ती तुम्ही केली पाहिजे.
माणसं लक्झरी म्हणजे काय समजतात माहिती आहे का? माझे गुजराती मित्र आहेत, त्यांच्याबरोबर मी एकदा चंद्रपूरच्या जंगलात आणि चंद्रपूरच्या पुढे बल्लारशाह आणि मग गडचिरोलीला तेव्हा जंगल होतं, तेव्हा भारत देश होता, तेव्हा जंगल असायची हां. आणि मग खोदायला जंगलं नाही तोडायचे खाणीसाठी. त्या काळात त्यांना घेऊन गेलो तर त्यांना कळे ना, ते म्हणले यही पेड़ यही पानी यही सब कुछ रोज यही, ये हॉल नहीं मॉल नहीं कुछ नहीं इधर, फिल्म नहीं, राजू भाई क्या है इधर. म्हटलं अरे तू हे शांतता आहे, ही जंगल आहे, जंगल बघायला ये. आम्ही भामरागडला नेलं मग मी त्यांना प्रकाशाकडे. हां, त्यांना त्याचा सेवाभावाचा गिल्ट आला, लगेच देणग्यांची चेक दिले वगैरे. पण पुन्हा जंगलात जायचं म्हटल्यावर फिर जाने का उधर जंगल में असं. म्हणजे तेव्हा तो मोहन हिराबाई हिरालाल होता, आता नाही तो. मोहनने तेव्हा आमच्या गावात आम्ही सरकार गडचिरोलीत कन्सेप्ट राबवली होती. मग ते आदिवासी मला आत जंगलात घेऊन जायचे. त्या वाटा चुकतो आपण ना, तर ते सांगायचे की मी आमची जंगलं दाखवली, आता तुमची जंगलं दाखवा तुमच्या शहरात आल्यावर. तर मी म्हटलं आमची लांछानच पद आहेत, पण ठीक आहे. म्हणजे तर ते आत गेलं तर गुजराती मित्रांना मी नेलं ना, मला पश्चाताप झाला. म्हणजे पश्चाताप झाला कारण त्यांना त्रास झाला, की त्यांना कळे ना की ह्याच्यात मजा काय आहे. शांतता या मुद्द्यावर बोलताना मला मुकुल शिवपुत्र म्हणाले की बघ असं की जंगलामध्ये आपण जातो ना शांततेसाठी, तर कोकिळेचा आवाज येतो, किड्यांचा आवाज येतो, पानांची सळसळ येते, ती प्युअर शांतता नाही म्हणले. ज्याला 100% कान आहेत ना त्याला तोही गोंगाटच आहे. आता रेकॉर्डिंग रूम मधली शांतता ही 0 डेसिबल जवळपास आणण्याचा प्रयत्न केलेली शांतता असते, त्यामुळे ती नैसर्गिक शांतता नाही. तेव्हा मी असं म्हणालो की -29 डेसिबल शांत असलेला एक मायक्रोसॉफ्टने रूम बनवली आहे कॅलिफोर्नियामध्ये. त्या रूम मध्ये 1 तास जर तुम्ही बसून दाखवलं तर तुम्हाला $1 मिलियन पारितोषिक आहे. आतापर्यंत 1 मिनिटाच्या वर कोण बसू शकलेलं नाही त्या शांततेत, कारण तुम्ही शांतता ऍक्सेप्टच नाही करू शकत. तुम्ही काय सांगता ही गप्प राहिल्यावर शांतता होणार आहे म्हणून? ही जी आहे ती शांतता नसून 15% कान बधीर झाल्यावर जे येतं ती आहे. त्यामुळे शांतता या विषयावर आम्ही शांतता या विषयावर काय बोललो, कारण गाणं आणि शांतता यांचा खूप संबंध आहे. तर मूळ मुद्दा असा की त्यांचं असं म्हणणं मधले पॉज किंवा मधला आरोह अवरोह, मधला आवाज, या सगळ्या मधला जो शांतता जी असायला पाहिजे, जी क्वालिटीची शांतता, ती इथे मिळूच शकत नाही. किंवा स्टुडिओत कृत्रिमरित्या निर्माण केली आहे, तिच्यात मजा नाही. ऑडिटोरियम मध्ये असू शकत नाही, जंगलात असत नाही. म्हणजे या लेवलला गेलं ते शेवटी की मला फटाक्यांचा अजून त्रास व्हायला लागला. म्हणजे कुठून असं या प्रकारे विचार, मल्टी डायमेन्शनल विचार करण्याची जी सवय आहे ना, आणि मल्टी डायमेन्शनल माणसं तुमच्या आयुष्यात येण्याची, ती लागल्यामुळे मला तुमच्याशी असं बोलण्याची, तुम्ही बोलवण्याची वेळ आली किंवा संधी मिळाली असं आहे. अन्यथा मला ही बोलते आहे याने माझे वडील असते आता तर ही कुणाची मुलगी आहे न बघता कान पिळला असतं तिचा. माझं असं मतच आहे की धर्म, मंदिर हा पुरोहित वर्गाचा फायदा होण्याकरताच बनवलेली गेलेली आहे. धर्म हा आत्मशुद्धीसाठी काही गोष्ट नसून पुरोहित वर्गाचं पोट चालावं यासाठी केलेली व्यवस्था आहे. आणि पुरोहित वर्गाचं पोट चालतं तेव्हा बाय प्रॉडक्ट म्हणून इतर काही वर्गाचंही पोट चालतं. उदाहरणार्थ तुम्ही एक जर इथे मंदिर बांधलं तर बाजूला मी मागे त्या अनेकदा त्या महाराजांची स्टोरी सांगितली, ते ग्लासच विकली जायची. तुम्हाला ते आता परत सांगत नाही असो, पण फुलं विकली जातात, चप्पल सांभाळायला वेगळ्या लोकांना बिझनेस मिळतो. लक्षात घ्या की धंदा मिळतो म्हणून मूळ गोष्ट चांगली आहे असं मानणं डेंजरस आहे. कारण ड्रगचा धंदा जेव्हा चालू होतो, लक्षात घ्या, तेव्हा ट्रकवाल्यांना काम मिळतं, शिपवाल्यांना काम मिळतं, मच्छीमारांना काम मिळतं, लोडरना काम मिळतं, हमालांना काम मिळतं. ते काय ड्रग्सशी संबंधित नसतात, बरोबर ना? ते फक्त काम करणारे लोक असतात. त्यांच्या पोटाला अन्न मिळतं, खायला हाताला काम मिळतं, कामाला दाम मिळतो. पण मूलतः ते ड्रग ने आण करत असतात जे समाजाची नाश करतं. तसं धर्माचं आहे.
धर्माचं दुकान लागलं की तिथे अनेकांना फायदा होतो. आता तुम्ही दिवाळीचं उदाहरण दिलं ते वेगळं आहे. मी तुम्हाला दिवाळी, क्रिसमस, ईद वगैरे आहे ना, ते सेलिब्रेशन आहे. माणसाचा स्वभाव उत्सव साजरा करण्याकडे आहे. रोज काय आपण पहिले येऊ शकत नाही, सगळ्याच घरातली मुलं पहिली येत नाहीत, किंवा सर्वांना सेलिब्रेशन करायला काही एकत्र वाव नाही. म्हणून या सणांची निर्मिती झाली असं मानावं. त्याचं माझं हिंदू परंपरेतनं ते आले, दिवाळी आलेली आहे की बुद्धिस्ट. ॲक्च्युली बुद्ध जेव्हा परत आले कपिलवस्तूला तेव्हा दिव्यांचा उत्सव साजरा करण्यात आला. ती दिवाळी होती, ती हिंदूंनी उचलली. पण एनिवे त्याच्यात आपण आत्ता जाऊया नको, कारण तो आजचा विषय नाही. त्याच्यावर बोलायला मी स्वतंत्रपणे येईन, किंबहुना मी त्याच्यावर एक मालिका करीन स्वतंत्रपणे, बुद्ध धर्म आणि त्याचा हिंदुत्वाने उठवलेला फायदा वगैरे. पण हे असं नको, मी तुकड्या तुकड्यात बोललं ना की गोंधळ जास्ती होतो. तर साजरं करणं हे काही वाईट नाही आहे. तुम्ही दुकानं म्हणता देवळाची, ती डेंजरस आहेत. इथे कुठेही देऊळ उभं राहतं, रस्त्यात अडथळा होतं, त्याला तोडायला बंदी असते, कारण आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती डावलेली असते. किंबहुना कित्येकदा बिल्डर लोक याचे आयडिया करतात, जी जमीन ढापायची तिथे पहिले मंदिर उभं करतात. ते फक्त तेच तोडू शकतात, कारण त्यांनी आधी लोकांना कन्व्हिन्स केलेलं असतं भोवतालच्या त्या इकोसिस्टीमला. तर या प्रकारचं मूर्तीमध्ये देव आहे किंवा या वास्तूमध्ये देव आहे किंवा हे आपण जेव्हा नव्याने ठरवतो. आता हे बघा, 15व्या शतकात होतं, 16व्या शतकात होतं, 17व्या शतकात होतं, 18व्या शतकात होतं, 19व्या शतकात होतं. अमेझिंग इमारती, मंदिरं उभी केली गेलेली आहेत. तुम्हाला सांगतो की भारतामधली काही मंदिरं वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत, काही मशिदी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. पण आता जाऊन आपण इथे उबडधोबड एक वीट ठेवायची आणि त्याच्यावर मंदिर उभं करायचं, हा धंदा आहे. पहिली गोष्ट, मी कोकणातला आहे ना, मला माहिती आहे अनेक मंदिर आहेत आमच्या कोकणामध्ये, आणि ती जुनी मंदिर आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला सांगतो की जेव्हा ब्रिटिश यायच्या अगोदरची आहेत. आमचंच घर 1934 साली बांधलं आहे, मातीमध्ये अजून उभं आहे. तर ती मंदिरं आहेत जुनी. तर ती मंदिरं कोणत्या देवाची आहेत हा महत्त्वाचा मुद्दा नाही. त्या मंदिरात एक पुजारी कधीतरी, ते पण नसतोच, बाहेरून कडी घालून जातो. तुम्ही दुगडून आतमध्ये जाऊन गप्पा मारत बसू शकता, पत्ते खेळू शकत नाही आणि दारू पिऊ शकत नाही, पण झोपू शकता, तुम्ही काही करू शकता. आणि मग बोलवलं तर तो पुजारी येतो आणि तो काय गारणं, तो पैसे पण नाही मागत तुमच्याकडे. तिथे पेटी ठेवलेली असते, त्यात तुम्ही पैसे टाकू शकता. तिथे एक ऑफिस असतं, तिथे दान तुम्ही करू शकता काय करायचं असेल तर. मला वाटतं सर्वात उत्कृष्ट म्हणजे त्यातल्या त्यात बऱ्या मंदिरांची कन्सेप्ट जर असेल तर हीच आहे. म्हणजे तुम्हाला कुठच्याही प्रकारचं बिझनेसचा फील येत नाही तिथे. म्हणजे मी जेव्हा जातो कोकणात तेव्हा देवळांमध्ये जाणीवपूर्वक जातो. तो यासाठी की मला बघायचं असतं की अजून काही बिघडलं नाही ना, तर अजिबात बिघडलेलं नसतं. कोणतरी दानशूर माणूस येतो, त्याला वाटतं देवळातच धर्म आहे, देव आहे, मग तो देणगी देतो, मग अजून मोठी विशाल केलं जातं ते. परंतु त्याच्या मूळ गोष्टीला फरकच नाही. आतमध्ये नसतोच कोणी, बाहेरून कडी लावून जातात लोक. याउलट उत्तर भारतात मंदिरात गेलं तर ओळखी DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला फोन करून जायला लागतं, म्हणजे VIP असाल तर. तो पण तुम्हाला ते गर्दीतनं आत काढत 2 पोलीस देऊन पाठवतो आतमध्ये. तिथे बाकी बिहारी दुपारी झोपलेले जागे होतात, मग सगळे लोक एकदम ओरडायला लागतात, काय वाटेल ते चॉकलेट टाकतात त्यांच्यावर. आणि बाहेर इतकं बिभत्स पद्धतीने भिकारी आजारी सगळे पडलेले असतात. ते सगळं चित्र इतकं अंगावर येणारं असतं दारुण, की असं कुठच्याच धर्मात कुठचंच मध्ये देवस्थान नसतं. पण तिथे जी दुकानं लागतात ती तुफान प्रॉफिटमध्ये असतात. ते वाईट आहे. त्यामुळे सेलिब्रेशन कुठचंही चालतं की आपल्याला सेलिब्रेशनसाठी काय रोज मला दिवाळी आली तरी आनंद आहे, रोज आकाशकंदील लावा, काय असेल आनंद वाटत असेल तर त्याने काही फरक पडत नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने सर्व पितरी अमावस्या आणि नरक चतुर्दशी एकच आहे. म्हणजे ज्या दिवशी सूर्य उगवतो तो दिवस चांगला. हे बघा, तो काळ वेगळा होता. आता दर 5 महिन्यांनी तंत्रज्ञान असं बदलणार ना की तुम्ही पुढच्या 50 वर्षाचं वगैरे स्ट्रॅटेजाइज करू शकत नाही. तुम्ही मागच्या 10 वर्षापूर्वी जो मोबाईल फोन वापरत होता तो आत्ता जर तुम्हाला आणून दिला तर तुम्ही वेड्यात काढाल मला. आणि AI ने तर इतकं बदललं आहे की आता कोणी कुणाला मिठी मारताना तुम्हाला व्हिडिओ स्वतःच बनवता येतील. त्यामुळे तुमची पोर्नोग्राफी तुम्हीच बनवू शकता. त्यामुळे पोर्नोग्राफीवर पण बंदी आणू शकत नाही.
आणि तुम्ही पोर्नोग्राफी त्यांची बनवू शकता जी माणसं तुम्हाला आवडतात पोर्नोग्राफीत असतील तर. म्हणजे बघा म्हणजे काय लेवलला आपण गेलोय. ते तंत्रज्ञान त्याचा चांगला वाईट उपयोग वेगळा. सो माणूस असा डोक्यात मशीन घालतो आणि त्याच्यावर एक केस कटिंगचं एक कमांड देतो की त्याप्रमाणे केस कापून येतात AI ने. म्हणजे संपूर्ण बार्बर शॉप्स बंद पडतील काही दिवसांनी. तर या लेवलला सगळ्या रोज बदलणार. आणि हे पुढे जाऊन न्यूरो ट्रान्समीटर येणार. मग डोक्यात तो हे टाकला की तुम्ही अपंग असाल तरी बोलू शकणार. म्हणजे सगळं इतक्या गोष्टी बदलणार की पुढच्या 50 वर्षाची कसे आहे रोडमॅप बनवू शकता. तंत्रज्ञान एवढ्या वेगात बदलत नव्हतं या अगोदर. 100 वर्षांनी एक बदललं, मग 50 वर्षांनी बदलू लागलं, मग 10 वर्षांनी, मग 1 वर्षांनी, आता तर 1 मिनिटाला बदलतंय. म्हणजे आता तैवानमध्ये एक सिरम आलंय, ते 20 दिवस डोक्यावर टाकलं की दाट केस येतात. ते आता येईल मार्केटमध्ये. संपलं सगळं. आपले ते जे टाचण्या लावून करतात ना इथे काय ते फोटो ते पुण्यामध्ये ते बंद. संपलं ते संपलं. रोज औषध लावायचं तेही संपलं. गोळ्या खा संपलं. एक सिरम 20 दिवस लावायचं, संपला मुद्दा. नाही सिरम नाही आले अजून. आलं की मी तुम्हाला पहिले फोन करून सांगतो. पण ते वाटेवर आहे बरं का. ते वाटेवर आहे. तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त 1 वर्षात येईल. किंवा आताही मी अशी बघतो तरुण माझ्या वयाची किंवा माझ्याहून लहान मुलं आपल्या मुलांना एवढं रागावतात की मला कधी कधी कळत नाही तुम्हाला राग काय येतो. याचा तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे की नाही. म्हणजे आपल्याला तर एक प्रसिद्ध हे आहे ना थिअरी आहे. बॉस ओरडतो मग नवऱ्याला राग येतो, तो बायकोवर काढतो, बायको मुलीच्या कानपटात मारते, मुलगी रडते आणि बाहुलीचा पाय तोडते. असं ती चेन ऑफ अँगर आहे. तसा चेन ऑफ अँगर जी आहे ना ती धर्माने पेटवता येते. तो चेन ऑफ अँगर जी आहे ना तुम्हाला कळलं असेल की आता उगाच माझे शहाणे सुरते डॉक्टर इंजिनियर मित्र म्हणतात की ही जी भारताला सोन्याच्या पक्षी होता त्या भारताची ही यवन स्थिती मुसलमानामुळे झालेली आहे. हा चेन ऑफ अँगर कुठून झाला. म्हणजे याला बघा म्हणजे साधी गोष्ट नीट जर विचार केला तर याला कोणताही शास्त्रोक्त आधार नाही. औरंगजेब जेव्हा राज्य करत होते तेव्हा भारताचा GDP 25% होता, जो नंतरच्या किंवा अगोदरच्या कुठच्याही राज्यकर्त्याला शक्य झालेला नाही. अकबरांच्या काळामध्ये न्याय व्यवस्था म्हणजे ज्युडिशियल कॅरेक्टर जे ब्राह्मणांना नाही असं 1919 साली ब्रिटिशांनी लिहून ठेवलंय, जे आताही आपल्याला कळतंय. चंद्रचूड रिटायर झाल्यावर लक्षात आलंच असेल. तर ते अकबराच्या काळात सगळ्यात जास्त होतं. हुमायूनने तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी बेल लावून ठेवली होती. त्यांचे गुण दोष जाऊ दे. बघा कसं आहे माणसामध्ये गुण असणार तर दोष पण असणार. म्हणजे तुम्ही एखादा माणूस सांगितलं की ना म्हणजे काही माणसं कशी असतात सांगतो तुम्हाला. मी सांगितलं की काय अरे मी आता नाव नाही घेत. नावं घेतली की समस्या होतात. नावं घेतली की काय समस्या होतात. मूर्तीपूजेच्या समस्या निर्माण होतात. त्यांची मूर्ती डोळ्यासमोर येते आणि माणूस त्या कलाने विचार करायला लागतो. त्यामुळे नाव घेणं टाळतात. मला जे कृष्णमूर्तींचं बोलणं फार आवडतं याची अनेक कारण आहेत. जे कृष्णमूर्ती मला संपूर्ण ऍक्सेप्टेबल नाही पण आवडतं याचं कारण ते कधीच कोणाचं कोट किंवा नाव वापरत नाहीत. कधीच नाही. तुम्ही जे कृष्णमूर्तींचं कुठचंही व्याख्यान बघा त्यात कोट किंवा नाही. म्हणजे काय होतं की ते धरून तुम्ही पुढे जायला लागता. मग म्हणून आता मी नाव न घेता सांगतो. एक दिग्दर्शक आहेत, ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक आहेत. माझ्या आयुष्यामध्ये सिनेमा संबंधीची पहिलाच मुलाखत घेण्याची वेळ माझी त्यांचीच मुलाखत घेण्याची आली आणि मी ती घेतली आणि त्याचे थरारक आहे. आता ती कथा मी सांगणार नाही याचं कारण मग त्या दिग्दर्शकांचं नाव कळेल. तर त्यांना कोणत्या तरी एका स्त्रीबद्दल आकर्षण होतं. त्यांची ती मैत्रीण होती. त्यांचं ते अफेअर होतं. ते स्मोक करत असत, ते ड्रिंक घेत असत वगैरे. तर माणूस काय एखादा काय म्हणतात बंडोपंत जे घरामध्ये धैर्य नाही म्हणून प्रेम करू शकत नाहीत आणि ऐपत नाही म्हणून दारू पित नाहीत, अशांना जी शालीनता आणि चारित्र्य प्राप्त झालेलं आहे ते म्हणणार की ते दिग्दर्शक ना तो तर सिगरेट ओढतो, दारू पितो. अरे पण त्यांनी असाधारण चित्रपट दिले. माणूस गुण आणि दोष असणारच ना. तुम्ही केलं काय बंडोपंत. तुम्ही गेल्यावर सांगायचं काय दारू नव्हते पित.
आणि सिगरेट नव्हते मी भाषण काय करायचं तुमच्याबद्दल की बंडोपंत हे थोर होते, त्यांनी आयुष्यात दारूला शिवल्या नाही, त्यांच्या पिंडाला कावळा शिवो, दारू ठेवल्यावरच शिवला की त्यांना प्यायची होती पण त्याने प्यायली नाही. आता मुद्दा असा आहे, त्यामुळे सर्व बादशाह जे होते, मुघल होते, ब्रिटिश होते, यांच्यामध्ये खूप चांगले गुण पण होते, वाईट गुण पण होते. गुलाम आहे ना, गुलाम ते त्यांनी आपल्याला केलं नाही. मुघलांचे आपण गुलाम नव्हतो, मुघल हे इथलेच शासक होते, हे लक्षात घ्या. हिंदूंनी मुसलमानावर राज्य केलं का? आज जोरान ममदानी न्यूयॉर्कचा मेयर झालेला आहे, तिथे मुस्लिम लोकसंख्या 1% आहे. म्हणजे आता न्यूयॉर्क गुलाम झालं का? काही म्हणजे आता एक शब्द आहे पण मी तो वापरत नाही, तो असभ्य शब्द मानला जाईल. काय टिंब 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 टिंब, हा टिंबटिंबपणा आहे. कळलं ना? म्हणजे पूर्वी प्रेम दाखवण्याकरता हिंदी चित्रपटात 2 फुलं एकामेकावर आपटलेली दाखवायची, तो काळ बघितलाय ज्या लोकांनी. त्या लोकांना आता इथे चुंबन घेत असताना मुलं मुली बघताना, आमच्या वेळी असं नव्हतं. अरे तुमच्या वेळी पण असं होतं, फक्त ते तिथे नव्हतं, नाहीतर 140 कोटी कुठून आले.